ही सूप प्या, तुम्हाला बरं वाटेल. स्मेल्स डिलिशियस. वाव जानू, सूप खूप छान झालंय खरंच. आणि तुला माहिती आहे का, मी तुझं ऐकलंय, ते मिस्टर खत्री आहेत ना, ते मीटिंगसाठी घरी येत आहेत. गुड. पण मी काय म्हणते, आता हे सूप तुम्ही असं उभ्या उभ्यानेच पिणार आहात का? जा ना तिथे डायनिंग टेबलवर जाऊन बसा आणि प्या. असं प्यायलात तर अंगाला कसं लागेल? राईट. जानू 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 लवकर इथे. काय झालं जयंत सर? जानू मला कसं तरीच होतंय. जयंत सर, अहो काय होतंय तुम्हाला? मला तर काहीच कळत नाहीये. मला ते चक्कर आल्यासारखं होतंय जानू. जानू सर, काय चाललंय तुमचं? मला ना काहीच कळत नाही. हा, जानू ते गरगरतंय मला. माझ्या डोळ्यासमोर ना अंधारी आल्यासारखं वाटतंय जानू. जयंत सर, तुम्हाला काय होतंय? सारखं सारखं का हा त्रास होतोय? मला काही कळत नाहीये. तर तुम्ही एक काम करा, बसा बरं इथे. या सावकाश बस. हा, मला सांगा, तुम्हाला बरं वाटतंय का आता जयंत सर? नाही जानू, डोळे उघडल्यावर खूप जोरात चक्कर येते. हो का? मग मी काय म्हणते जयंत सर, तुम्ही ना थोडा वेळ जरा डोळे बंद करूनच बसा, म्हणजे कदाचित तुम्हाला बरं वाटेल. नाही जानू, नाही जानू, मला खूप चक्कर येते. मला नीट दिसत नाहीये जानू. अरे बापरे, मला ना खूप टेन्शन येतंय. सर, काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही? आता जरा जास्तच क्लिअर दिसतंय का तुम्हाला? यार जानू, किती मजा घेतेस त्याची. असंच करत राहिलीस तर वेडा होईल ग तू. हेच तर हवंय मला विश्वा. त्याने जितकं छळलंय ना मला, तर तू बघ, कुठे तोंड दाखवायच्या लायकीचंही ठेवणार नाहीये मी त्याला. आणि त्या प्लॅनची सुरुवात आजपासून झाली आहे. आता जरा मोचीला किती झाली ती. हो हो मोजते. बघते मी. थांबा, मी बघते. मी बघ. बरोबर. हा, बोला. पद्मावती मॅडमने पाठवले. वीणा कोण आहे ग? हा, ही बघते बघते मी. हा दादा, तुम्ही ते म्हणजे कशासाठी पाठवले? वीणा, हा, अगं काय ग? हे आपण मॅडम, मला पद्मावती मॅडमने पाठवले घरची पाहणी करायला. पद्माने घराची पाहणी म्हणजे? दादा, तुम्हाला घाई आहे ना, घराची पाहणी करायची ना. बघा बघा तुम्ही काय बघायचंय ते. अगं पण ती कशाची पाहणी? काय आई, अहो आता घरमालक अधेमध्ये ना असं घर पाहायला पाठवतात. काय काही डागडुजी करून घ्यायची असेल तर करून देतात ना ते. आई, आता इतकी वर्ष आपण इथे राहतोय तर काहीतरी मेंटेनन्स बघायचं असेल त्यांना. अच्छा अच्छा, मला वाटतं मी म्हटलं ना पद्माचा फोन आला होता, पण नक्की काय काम आहे तिने सांगितलं नाही. बहुतेक हेच असावं. मला सांग दादा, अहो तुम्ही उभे काय आहात? बघा ना पटकन काय बघायचंय ते. हो. हा, कशाला एवढं टेन्शन घेताय? पद्मा मावशींनीच पाठवलंय त्याला. अगं हो, तरी पण मला वाटतं एक फोन करते मी तिला, म्हणजे तिला विचारू तर दे ना. काय सांगता येतं हल्ली? नाही म्हणजे हा, ह्या घरचा स्क्वेअर फीट एरिया पहिल्यापासून इतकाच आहे ना? नाही काही तुम्ही एक्सटेंड वगैरे केलेत का? नाही, नंतर प्रॉब्लेम नको. कागदपत्र आहेत ना? कसले कागदपत्र? नाही नाही, आम्ही ते तसलं तुम्ही म्हणताय ते काही केलेलं नाही. बरं, तुम्ही मागच्या अंगणात बघितलं का? तिथे जाऊन बघा ना एकदा. बघा बघा. अगं तू काय
काय सगळं बघायला लावतेस आणि कसल्या कागदपत्रांबद्दल बोलतोय? आई आता एवढं मोठं घर आहे त्यामुळे गव्हर्नमेंटची काहीतरी परवानगी लागतच असेल ना. अहो साधी पेंटिंग करायची म्हटली घराला तरी परवानगी लागते आजकाल. काय असं काय वागतंय? मला एवढं काही कळत नाही असं वाटतं का तुला? आई मी पण एका रील मध्ये बघितलं होतं ते काय तुमच्यापेक्षा मी जास्त मोबाईल वापरते ना म्हणून. तुम्ही माझ्या एवढा मोबाईल बघत नाहीत ना मॅडम. म्हणून माहित नसेल. घरची पाहणी झाली, मी निघतो. नाही नाही पाणी पण नाही घेतलंय तुम्ही, जरा थांबा. दादा कुणाला देणार आहेत हे घर तुमच्या मॅम? आणि झालं का सगळं फायनल? किती किंमत येणार आहे या घराची? डील फायनल झाली आहे. या मंथ एंड पर्यंत व्यवहार क्लिअर होईल. नवीन ओनर 75 लाख रुपये कॅश देणार आहे. 75 लाख? मॅडमला पण घाई आहे, त्यामुळे ते हो म्हणाले. हो का? कसली घाई आहे हो तुमच्या मॅम ना? ते काय माहिती नाही. त्यांची मुलं अमेरिकेमध्ये सेटल आहेत, त्यांना पण तिकडेच जायचंय, त्यामुळे ते गडबड करत आहेत. आणि ते लोनवरती विकत घेणारी पार्टी नको आहे त्यांना. ज्यांच्याकडे कॅश आहे त्यांनाच ते विकणार आहेत. एवढं सगळं झालंय का? मी काय म्हणते, ही डील कॅन्सल नाही का होऊ शकत? असं कसं कॅन्सल होणार? अहो समोरची पार्टी मालदार आहे आणि असं काही होणार नाही. आम्ही बॅकग्राऊंड चेक केलंय. तुम्ही घेताय का? तुमच्याकडे आहेत का कॅश? दादा झालं असेल तर तुमचं या तुम्ही आता. अगं थांब, हे घ्या. असं पहिल्यांदा आलात ना, जाऊ नये. घ्या ना, घरचंच आहे. नको अहो घरचंच नाही म्हणते आहे. ताई ते. जा, जा. अगं थांब, घ्या घ्या. येत तुम्ही. हो, हो. अगं काय तू पाणी सुद्धा पिऊ दिलं नाहीस त्याला. आई अहो इथेच किती वेळ गेला ना त्यांचा. बाहेर पण खूप कामं असतील म्हणून घाई केली मी त्यांना. आता आपल्या घरातली कामं आहेत, तेवढी लक्ष द्या. चला. सरले महिन्याच्या शेवटापर्यंत व्यवहार फायनल होणार म्हणजे त्याच्या आधीच काहीतरी करायला हवं. आजच्या प्लॅनची सुरुवातच एवढी कमाल झाली आहे ना जानू. आय एम शुअर आज तुला जसं हवं तसंच होणार आहे बघ. हो विश्वा, बट थँक्स टू यू. तुला थँक्स काय त्या? कम ऑन जानू, तुला माहिती आय एम ऑलवेज रेडी टू हेल्प यू. हो, पण आजची हेल्प जरा जास्तच वेगळी आणि इम्पॉर्टंट होती. हा ते तर आहेच, पण यार मी पुढचा ड्रामा नाही ना बघू शकत. मिस करणार आहे यार सगळं. विश्वा, अरे मी आहे ना. मी तुला अप टू डेट सगळ्या गोष्टी सांगेन. डोंट वरी. ए बरं, तू उठायची वेळ झाली आता, तुझा. निघतो. बाय द वे मिस मी हा. आणि जे काय होईल ते मला सगळं सांग. ऑफकोर्स विश्वा. तसंही ही सगळी गंमत मी तुलाच तर सांगू शकते. ऑल द बेस्ट. थँक्यू. या ना सर, या. बसा. बी कम्फर्टेबल. जैन सर मगासपासून तुमची वाट बघतात. बसा बसा. तुम्ही बसा, मी जैन सरांना बोलावते.